मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला जरा वेगळ्या पद्धतीची अशी बॅग शिकवणार आहे. हो का, इथे मी जरासं वेगळ्या कलरचं एक कापड लावलं आहे. त्याच्यामुळं बॅगला एक मस्त असा लुक येत आहे. लेस पण लावून घेतली आहे आणि 2 कप्प्याची ही बॅग आहे. खूप सुंदर दिसते आणि शिवायला पण खूप सोपी आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, ही सुंदर बॅग बनवण्यासाठी मी हा ब्लाऊजचा एक तुकडा घेतलेला आहे, पीस घेतला आहे आणि आतमध्ये कॅनव्हास कापड लावून त्याच्यावरती मी अस्तर लावून चारी बाजूने शिवून घेतला आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे, इथं मी असं मधोमध याची मध्यभागी म्हणजे घडी घालणार आहे. आता आपल्याला पहिल्यांदा इथे कॉर्नर कट करायचे. इथून आपण खालनं 1.5 इंच घेणार आहे आणि इकडनं 2 इंच. ठीक आहे. म्हणजे खालनं 1.5 इंच, म्हणजे खालच्या बाजूने 1.5 इंच घ्यायचं आणि ह्या उघड्या बाजूने 2 इंच घ्यायचं. तिकडनं आपल्याला हे असं कट करायचं आहे बरं का. हे कॉर्नर तुम्ही पट्टीने रेस मारून घ्या, म्हणजे बरोबर ते लाईनीने येते. आता हे आपल्याला कापायची. हो का, अशा पद्धतीने मी हे दोन्ही भाग असं कापून घेतलेले आहेत. आता काय करायचं, तर हे जरा बाजूला ठेवायचे. आता मी निळ्या कलरचं एक कापड घेतलेलं आहे. तुम्ही कुठला पण कलर घेऊ शकता, म्हणजे कॉन्ट्रास्ट कलर घ्यायचा, म्हणजे जरा छान दिसेल. आता हे निळ्या कलरचे मी 2 आहे ना पीस घेतले आहेत. त्याचं माप सांगते मी तुम्हाला. ते आहे 10 बाय 10 इंचाचे. 10 इंच बाय 10 इंच. आता हे काय करायचं आहे, असं चारी बाजूने शिवायचं. फक्त इथे मध्ये ना एवढं असं 1-2 इंच शिवायचं नाही, म्हणजे आपल्याला हे उलटं करायचं आहे. त्याच्यासाठी हे 2 इंच शिवायचं नाही, बाकीच्या बाजूने सगळं शिवून घ्यायचं आहे हे. ठीक आहे. चला शिवून घेऊया मग आपण. परत लक्षात घ्या, इथं 2 इंच सोडायचं आहे, बाकीची चारी बाजू शिवून घ्यायच्या आहेत. चारी बाजूने शिवून घेतलं आहे, फक्त इथे शिवला नाही. आता आपण हे सरळ करणार आहोत. आता हे सरळ झालं, तर इथं सगळ्या बाजूनी आपण दाब शिलाई मारणार आहोत आणि इथे हे असं आतमध्ये घेऊन इथे पण अशी शिलाई मारणार आहोत. ठीक आहे. चला तर मग शिवून घेऊया. इथे पण सगळ्या बाजूने मी दाब शिलाई मारलेली आहे बरं का. आता काय करायचं, हा जो चौकोन आहे ना, तो असा मधोमध म्हणजे त्रिकोण करायचा त्याचा. ठीक आहे. तसं जोरात हे करायचं स्प्रेस, म्हणजे घडी पडेल. आणि हा बरोबर इथून आपण कट करणार आहोत. बरोबर मधोमध घ्यायचं आहे बरं का. आता ह्याचे असे 2 भाग झाले ना. आता काय करणार आहे मी, इकडे लक्ष द्या. आता हा एक आहे ना असं इथं ठेवणार आणि हा भाग इथे ठेवणार असा, आणि हे असं इथं शिवून घेणार आहे. बघा, तुम्ही बघू शकता का. हे आपण हे जे कट केलं आहे ना, त्याच्यावर हे असं बरोबर ठेवायचं मधोमध. आणि इकडनं आपण हे असं शिवून घेणार आहोत. म्हणजे हे आपली इथे एक डिझाईन तयार होईल. ठीक आहे. हे त्रिकोण माझे शिवून झालेले आहेत. आता तुम्ही हे असेच ठेवले तरी चालतात, म्हणजे नुसतं अशी ते शिलाई मारली तरी. पण मी आता ह्याच्यावर लेस लावणार आहे बरं का. अशी ही लेस घेतलेली आहे मी. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पण लेस असं लावू शकता, म्हणजे काय आहे तर अशी छान दिसेल आपली बॅग. अशी इथे ना आपण लेस शिवून घेणार आहोत. ठीक आहे. अशी इथून इथपर्यंत प्रकारे मी लेस लावून घेतलेली आहे. आता आपण हे कापड उलटं करणार आहोत. आता हा चौकोन आपण इथे कापून घेणार आहोत बरं का.
आता अशा पद्धतीने हे दोन्ही चौकोन आपण कापून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपले हे दिसेल. आता काय करायचं, आपण ते कप्पा करणार आहोत. त्यासाठी ना इथे 2 इंचावर मार्किंग करून घ्यायचं, सॉरी 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचे. वरच्या बाजूला कोणत्या पण एका बाजूला तुम्ही मार्किंग केलं तरी चालेल. साधारण 2.5 इंच मार्किंग करून घ्यायचं. हे कापून घ्यायचं आहे आणि इथे चेन लावून घ्यायची. ठीक आहे. चला मग आपण चेन लावून घेऊया. बघा चेन लावून झालेली आहे माझी. आता मी ना मागच्या बाजूला त्या अर्ध्यापर्यंत अस्तर लावणार आहे, कारण की हा आपला एक कप्पा तयार होईल. तुम्ही बघू शकता. हे एवढ्या मापाचं अस्तर घ्यायचं आहे. हे तिन्ही बाजूने शिवायचं. फक्त ह्या खालच्या बाजूने ना थोडंसं असं डोंगून घ्यायचं आणि शिलाई मारायचं. इथपर्यंत शिलाई मारणार आहोत, म्हणजे ह्या इथपर्यंत अशी शिलाई घेणार आहोत अशी. आणि हे ह्या बाजूने पूर्ण शिवून घ्यायचं आहे. माझी चेन पण लावून झाली आहे आणि पाठीमागच्या बाजूला आपण परत अस्तर पण लावलं, म्हणजे हा आपला एक कप्पा तयार झाला आहे बरं का. आता आपण बंद लावणार आहोत. आता बंद बघा बरं का. इकडे बंद घेतलेत मी 20 बाय 1 इंचाचे 2 बंद घेतलेले आहेत. आता इकडनं 3 इंच घ्यायचं, नाहीतर मग काय करा तुम्ही, मग असं बरोबर मधोमध घ्यायचं, मध्य घ्यायचं ह्याचं. मधोमध घेतलं की इकडनं 3 इंच घ्यायचं आणि इकडनं 3 इंच. आता काय करायचं, हे जे दुसरा भाग आहे ना त्याच्यासमोरच हा भाग असा ठेवायचा आणि मग ह्याच्याबरोबरच इथे एक लाईन मारून घ्यायची, म्हणजे आपले बंद समोरासमोर येते. ठीक आहे. चला तर मग हे बंद लावून घ्यायचे आहेत. आपण इथे असे बंद लावून घेणार आहोत नेहमीप्रमाणे. असे बंद लावणार आहे आणि आता इथे चेन पण लावून घेणार आहे मी. ठीक आहे. बघा आता चेन लावून झालेली आहे माझी. आता त्याच्यामध्ये रणं घालते मी. रनरमध्ये ना अशी चेन घालायची बरं का, असं त्रिकोण भागाकडनं. आणि असं हे दोन्ही धरून हे अशी चेन आपलं रनर खालती ओढायचं. असे हे दोन्ही धरायचं आणि हे असं खालती ओढायचं आहे बघा. अशा प्रकारे ही चेन रनर आपल्या चेनीमध्ये झालं. आता काय करायचं, आपण हे उलटं करायचं. तर उलटं करताना बंद नीट व्यवस्थित ठेवायचे बरं का, नाही तर शिवताना बंद मध्ये येते. उलटं केलं ना तर पहिल्यांदा कडच्या ह्या बाजू शिवून घ्यायच्या, ही एक बाजू आणि ही एक बाजू, आणि ही शिवून झाली ना की मग हे आपल्या नेहमीप्रमाणे इथे शिवून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि ह्याला शिवल्यावर पायपिंग पण करून घ्यायची, म्हणजे छान दिसतं. अशा पद्धतीने मी सगळं शिवून घेतलं आहे आणि पायपिंग पण केलं आहे. ठीक आहे. बघा तुम्ही बाजूने तुम्ही बघू शकता. आता आपण बॅग सरळ करूया. आता ही बॅग मी सरळ केली आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. बेस पण एकदम सुंदर झालेला आहे आपला. आणि हा एक बाहेरचा कप्पा आहे आणि हा आपला एक रेग्युलर कप्पा.
असं वेगळ्या पद्धतीने मी शिवली आहे. डिझाईन अशी बघा हे केल्यामुळे हे छान दिसतं आहे. ते वेगळं कापड लावलं त्याच्यामुळे बॅग खूप सुंदर दिसत आहे. कशी वाटली बॅग मग आवडली ना? चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.